भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील गराडा येथील गौशाळेमध्ये बळजबरीने शेतकऱ्यांचे बैल नेऊन टाकल्याचे मोठे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे कृत्य म्हणजे थेट अन्याय असून आमचे बैल आम्हालाच परत द्या अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। याचबरोबर या संदर्भात कोर्टाचे आदेश भेटूनही गोशाळा चालकांशी शेतकऱ्यांनी बैलांची मागणी केली असता गोशाळा चालकांकडून उडवाउडवीचे उत्तर भेटत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे की जर गोशाळेतून तातडीने बैल परत केले नाहीत तर थेट गोशाळेसमोरच उपोषणासह तीव्र आंदोलन छेडणार असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। भास्कर खंडाईत झाडगाव, श्यामराव राखडे गोंडुमरी, प्रभाकर खंडाईत झाडगाव यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे बैल गौशाळेत अडकले असून गोशाळेत बैलांवर मोठे अन्याय होत असल्याचा आरोप करून शेतकरी संतप्त झाले आहेत। शेतकऱ्यांमध्ये मोठे रोषाचे वातावरण असून या प्रकरणात प्रशासन मात्र गप्प। परिचय सांगा। माझे नाव भास्कर शिवा खंडाईत, राहणार झाडगाव। काय सांगाल बैला संदर्भात? साहेब, आम्ही गोरेगाववरून शेतकरी बैल खरेदी केला आणि बैलाचे आमच्यावर रिसीर पावत्या आहेत आणि रिसीर पावत्या 40,000 45,000 असे बैलाच्या पावत्या आहेत आमच्याकडे। पायदळ बैल येत असताना जवळजवळ 15 शेतकरी आम्ही होता आणि गोरेगाव घोटीजवळ बैल येत असताना पोलीसवाल्यांना बैल पकडला आणि त्यांनी आमच्या पावत्या पाहिला। त्यांनी म्हणलं का तुमच्या पावत्या आहेत, तुम्ही गोरेगाव दुगीबार ठाण्याला बैल तुम्ही स्वतः ना। आम्ही रात्रभर त्या बैलाच्या पायदळ बैलासोबत गेला सर। त्यांनी आम्हाला पाणीसुद्धा नाही, नाश्तासुद्धा पोलीसवाल्यांना पिऊ नाही दिला आणि त्यांनी सांगला का सकाळ झाली का तुमचं बैल परत करतून। दुगीबार ठाण्याला गेल्यावर काळे साहेब होतं तिथे। काळे साहेबांना सांगला का तुमचे बैल आम्ही गौशाळेला नेतून 3 ट्रक करून बैलाला 35 बैलाला ट्रकमध्ये टाकून वरून पाल बांधून ते बैल लाखनी गराळा इथं गौशाळेला जमा केला आणि गौशाळेला बैल जमा करून कोर्टानं दिलेला आदेश 35 बैलाचा यांनी आदेश तो फेटाळून नागपूरच्या हायकोर्टात केस टाकला आणि तेथून आमच्या बैलाचा रिझल्ट लागला आणि यांनी अर्ध बैल दिला आणि अर्ध काही कास्तकाराचे जे बैल आहेत अर्ध ते बैल यांना आम्हाला देतो म्हणला पोड्यामध्ये आणि ते बैल आता देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत। तर त्यांनी आमचे बैल आता लवकरात लवकर देवा, नाही तर आम्ही समोर त्या गौशाळेच्या समोर उपासनावर बसण्याची आमची तयारी आहे साहेब। श्यामराव सुखराम राखडे गोंडुमरी। बैला संदर्भातला काय प्रकरण घडला? म्हणजे हे आमचे बैल पकडला घोटीमध्ये। अच्छा। तिथून बैल पोलीसवाल्याने आणला, त्यानंतर दुगीबार पोलीस स्टेशनला जमा केला। तुमच्याकडे सगळी पोचपावती वगैरे सगळ्या होत्या? सगळ्या होत्या। अच्छा। आता तुमचे बैल कुठं आहेत? बैल इथं गौशाळेमध्ये आहेत। गौशाळेचं नाव? लाखनी गराडा। अच्छा। ध्यान यांचं काय फाउंडेशन। म्हणणं आहे बैल सोडण्यासंदर्भातलं? यांचं काय म्हणणं आहे? हे बैल आम्हाला का म्हणलं का पोळ्याच्या अगोदर बैल देतो म्हणला, त्याच्या बादमध्ये आता बैल काही दिला नाही, आज देऊ उद्या देऊ असं बोलून राहिले। उडवाउडीची उत्तर देतात? हो। काय मागणी आहे तुमची? बैल भेटल्या पाहिजे तशी काय मागणी? हो, बैल भेटल्या पाहिजेत आमचे।